जॉब बरोबर साईड बिझनेस हा खूप इम्पॉर्टंट राहतो. ठीक आहे, जो आता तुम्ही पाहिला. आता मी पोल्ट्रीमध्ये स्टार्टअप केला होता. पोल्ट्रीमध्ये थोडं काही कारणास्तव थोडा फेल झालो. त्याच्यामुळं बिझनेस हा फेल होण्यासाठीच असतो. जर सक्सेस भेटला असता तर खूप लोकांनी बिझनेस हा स्टार्ट केला असता. शेअर मार्केट झालं, त्याच्यानंतर म्युच्युअल फंड झालं. ठीक आहे, याच्यातून तर तुम्हाला पैसा भेटतोच लॉंग टर्मसाठी. गुड मॉर्निंग गाईज. आजच्या व्लॉगमध्ये आपण आलेलो आहे फार्मवरती. ठीक आहे, तुम्ही फार्म पाहू शकता. आणि हा असा एक सेटअप पाहिजे सर्वांचा, मे बी ज्यांच्याकडे शेती आहे किंवा जमीन आहे मोठ्या प्रमाणात. ठीक आहे, जरी नसेल तरी तुम्ही कोलॅबोरेशन करू शकता ज्याच्याकडे पैसा आहे. जॉब बरोबर साईड बिझनेस हा खूप इम्पॉर्टंट राहतो. ठीक आहे, जो आता तुम्ही पाहिला. आता तुम्ही म्हणतात हा तुझा आहे का, तर हा माझा नाही आहे. हा एक आपले जे नातेवाईक आहे त्यांच्याच फार्मवरती मी आलो होतो. तर एकंदरीत त्यांचा जो सेटअप आहे हा सेटअप त्यांचं टार्गेट आहे का 100 मशीनचं एकंदरीत हे सर्व टार्गेट आहे आणि मोठं आहे. तर 100 म्हणजे एकंदरीत कॅल्क्युलेशनने जर विचार केला तर एक 5-6 हजार रुपये तुम्ही पर डे वाढू शकता, असं त्यांचं म्हणणं आहे. मेहनत पण तेवढीच आहे. ठीक आहे, तर त्यांनी एक माणूस ठेवलेला आहे, त्याचं चित्रित ते स्वतः पण पाहतात. ते मशीनची रेग्युलर काळजी घेणं ह्या सगळ्या गोष्टी आल्या. कारण आता उन्हाळा चालू आहे. उन्हाळ्यामध्ये पण सर्व पद्धतीने लसीकरण असतील त्यांचे, किंवा जरी आजारी पडले तरी डॉक्टरला दाखवणं, हे त्यांचं व्यवस्थित मॅनेजमेंट आहे. तर त्यांना तेच म्हटलं की तुम्ही तुमचे सेमिनार ठेवा. ते बोलले की आता 100चं झाल्यानंतर तेच स्टार्ट करणार आहे. तर हे जे दूध आहे हे काही डेअरीला आहे, काही रेतीबाला आहे, बऱ्यापैकी रेतीबाला आहे आणि गावात दुकान आहे. ठीक आहे, तर शेळ्यांचा पण प्रोजेक्ट आहे, तो पण ते स्टार्टअपमध्ये आहे त्यांचा मस्तपैकी. आणि शेअर जर पाहिलं तर शेअरची किती कॅपॅसिटी आहे, 80 का 100 ना. आता जे बोललो की त्यांचा बोकडांचा प्रोजेक्ट आहे तो आता त्यांचा स्टार्टअपमध्ये आहे. म्हणजे त्यांचा पण याच्यात मोठा प्लॅन आहे. पण आता हे ट्रायल बेसवरती ते करतात आहे. मशीनचं त्यांना सक्सेस भेटल्यामुळे ते मशीनचा पण सेटअप हा मोठ्या लेवलला तयार करतात आहे. तो तर आहेच, पण ही पण त्यांची जागा. एकंदरीत ते बोलले की एक 80 ते 100 म्हशी याच्यामध्ये आपण बांधू शकतो किंवा इथं ठेवू शकतो. तर आता आपण बाहेरून पाहू फार्म वेगवेगळे. आता मी पोल्ट्रीमध्ये स्टार्टअप केला होता. पोल्ट्रीमध्ये थोडं काही कारणास्तव थोडा फेल झालो, त्याच्यामुळं आपण ते स्टॉप केलं. ठीक आहे, आणि आता मशीनचा प्लॅन आहे का, तर मशीनचा काय प्लॅन नाही आहे, आपण असं झालो होतो. पण एक चांगलं एक्झाम्पल आहे जे की आपण करू शकतो भविष्यात. ठीक आहे, तर कॉलॅबोरेशन म्हणजे काय की तुम्ही पैसा देऊन ज्याची जागा आहे त्याच्याबरोबर प्रॉपर मॅनेजमेंटने डील करून तुम्ही हा स्टार्टअप करू शकता. आणि तर रोख पैसे आता दूध काढले त्यांनी, मार्केटमध्ये दूध नेले आणि काय सेल आउट होईल तो होईल, आणि देन जेवढी अमाऊंट तेवढी रिटर्न. तर एकंदरीत अशा पद्धतीने आता हा फार्म किती गुंठ्यात आहे काय आहे याची डिटेल आपल्याला ज्यांनी बांधलेला आहे एरियात तेच बऱ्यापैकी आपल्याला सांगू शकतात. ते पाण्याचं जर व्यवस्थापन पाहिलं तर पाणी पण आहे ना भरपूर, आणि यांची शेतजमीन निवांत एरियात आहे. इकडं काय घरं नाही काय नाही, त्याच्यामुळं बऱ्यापैकी चांगलं हे जी सिटी आहे ती पलीकडच्या साईडला आहे तिकडं. तर सांगायचं तात्पर्य हेच आहे की अरे यार फ्लड झाला, आता लय ऊन झालेलं आहे. तात्पर्य वगैरे काय नाही आहे की जॉब बरोबर एक छोटासा बिझनेस खूप इम्पॉर्टंट राहतो. आता बिझनेस हा फेल होण्यासाठीच असतो. जर सक्सेस भेटला असता तर खूप लोकांनी बिझनेस हा स्टार्ट केला असता. ठीक आहे, तर वेगवेगळ्या अडचणी राहतात. ते सातत्य जर ठेवलं तर त्याच्यामध्ये सक्सेस हा भेटतोच आहे. मधून जर बिझनेस सोडला तर नक्कीच अपयशाच्या दिशेने आपण जातो. आता जो हा फार्म आहे तर यांनी काहीतरी इन्व्हेस्टमेंट केली याच्या आधी. त्यांना बऱ्यापैकी खूपच आता ऊन वाढले त्याच्यामुळं, तर याच्या आधी त्यांनी त्यांचा जो हा फार्म होता हा त्यांच्या घरापाशी, तिकडे घर आहे तर घरापाशी होता. ज्यावेळेस त्यांना समजलं की मार्केटमध्ये याची बऱ्यापैकी नीड आहे, म्हणजे काय की ज्या पद्धतीने दुधाचा रेट वाढतो आहे आणि
त्या एरियात पण जास्त सेल आहे, तर त्या पद्धतीने त्यांनी याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि देन अशा पद्धतीने हे केलं आहे. त्यांचं बोकडाचं जे आता शेळ्या पाहिल्या, तर त्यांचं म्हणणं आहे की अजून एक आम्ही शेजारी फार्म टाकणार आहे तिथं, यांची जागा आहे आणि त्याच्यामध्ये पण एक मोठ्या पद्धतीने आपल्याला जर करता आलं तर ते करणार आहे. तर अशा पद्धतीने त्यांना बोललो की तुम्ही याच्याविषयी थोडीफार माहिती देत चाला लोकांना. काय ते बोलले की एक आम्ही सध्या त्याच्यावर प्रयोग करतो, हा प्रयोग जर सक्सेस झाला तर त्या पद्धतीने आपण माहिती मार्केटमध्ये द्यायचा प्रयत्न करणारच आहे. तर मस्त असं आहे. इथं आल्यावर समजलं की आपण जर आपल्याकडंच असलेल्या वेगवेगळ्या आपण जे बोलतो ना, जे की पारंपरिक व्यवसाय, त्याच्यामध्ये जर आपण चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला नक्कीच चांगले रिटर्न आहे. शेअर मार्केट झालं, त्याच्यानंतर म्युच्युअल फंड झालं, ठीक आहे, याच्यातून तर तुम्हाला पैसा भेटतोच. लॉंग टर्मसाठी चांगलाच पैसा आहे. तिथं रिस्क पण कमी मे बी, पण त्याच्यापेक्षा पण फास्ट जर ग्रोथ पाहिजे असेल तर हे पण आहे, पण याच्यात रिस्क पण आहे. कारण मी बोललो ना, याचं जो आपण बोलतो की आता जे मी रिस्कचं बोललो, बरोबर आहे का नाही, याच्यामध्ये काय रिस्क आहे. तर मी तुम्हाला त्यांचं 1-2 मशीनचा इश्यू होता मे बी. एकच काहीतरी सडाला दूध झालं होतं खाली कासाला, ते पूर्ण सड निकामं झालं. ठीक आहे, ते सगळ्यांना माहिती आहे, वेगवेगळे आजार आहे, मस्टडी का काय हे चालूच असतं. पण त्याच्या व्यतिरिक्त पण अजून एक म्हैस आहे, जे की त्यांनी लक्ष न दिल्यामुळं ती पूर्ण दुधावरून गेली. लक्ष न दिल्यामुळं म्हणजे त्यांची चुकी नाही, ते लक्ष देतात एवढे आहे, काहीतरी इश्यू झाल्यामुळं ती नाही कवर झालं आणि ती दुधावरून गेली. शेवट त्यांना विकावं लागली म्हैस. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात. तर त्यांना विचारलं असं का झालं किंवा काय. आता ते बोलले की हे चालू राहतं, एवढा मोठा गोठा आहे, रेग्युलर मे बी डॉक्टरची व्हिजिट पाहिजे 2-3 दिवसा मिळून, तर ती आपली नसती. ज्यावेळेस आजारी पडतो त्यावेळेस आपण डॉक्टर बोलवतो, असं वाटतं दूध कमी झालं म्हशीचं किंवा काय. तर ह्या आपल्या बारीक ऑब्झर्वेशन खूप इम्पॉर्टंट राहतं आणि खरा तर इथंच पैसा असतो तुमचा. तुम्ही जर हे व्यवस्थित पद्धतीने जर लक्ष देऊन केलं तर मे बी बऱ्यापैकी तुमचे प्रॉब्लेम हे कमी होतात. मी पुण्यामध्ये पण एक फार्म पाहिलं होतं, जिथं की त्यांचे 2 फार्म होते आणि तिथं कंटिन्यू डॉक्टरची व्हिजिट होती. ती इम्पॉर्टंट होती खूप.